तुमच्या आई वडिलांना तुमचा अभिमान वाटला पाहिजे, इतकं मोठं व्हायचं. तुमच्या आई वडिलांचं नाव तुम्ही पुसलं पाहिजे. ते कोणत्या अर्थानं माहित आहे? आता तुमची ओळख काय? अमुक अमुक यांचा मुलगा, अमुक अमुक यांची मुलगी. काही दिवसानंतर तुमच्या नावानं तुमच्या आई वडिलांना ओळखलं पाहिजे, इतकं मोठं व्हायचं. आणि लक्षात घ्या, एवढं प्रेम जगात कोणच करत नाही तुमच्यावर. कॉलेजवरून घरी गेल्यानंतर पहिला प्रश्न आई काय विचारते? टिफिन खाल्ला का? डबा संपवला का? कोण करतं एवढं प्रेम मला सांगा? लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. कोणत्याही लाभाची अपेक्षा न करता तुमच्यावर प्रेम करणारे या जगात जर कोण असेल, तुमची आई आणि तुमचा बाप आहे. पोरांनो, बापाची चप्पल तुम्हाला यायला लागली ना, मग बाप तुम्हाला रागवत नाही. त्याला कळतं आता पोरग खांद्याला आलंय, माझी चप्पल त्याला यायला लागली. रागवायचं धाडस तो करत नाही. पण बापाच्या तुमच्याकडनं काही छोट्या छोट्या अपेक्षा आहेत. बापाची अपेक्षा नाहीये की पोरांना हजारो रुपये रोज आणून माझ्या हातात द्यावेत, पण बापाची अपेक्षा आहे पोरांना असं कर्तृत्व करावं की पोराकडे बघताना सुद्धा आमची मान अशी उंच झाली पाहिजे. इतकं चांगलं कर्तृत्व करेल. तुमच्या बापाचं तर तुमच्यावर एवढं प्रेम आहे, पोरावर नाही त्याच्यापेक्षा थोडं जास्त प्रेम बापाचं पोरीवर असतंय. आणि पोरीचं सुद्धा काकांवर जास्त प्रेम बापावर असतं. आई जर तुम्हाला रागवली तर तुम्हाला फार काही टेन्शन येत नाही, आई रोजच रागवत असते. पण वडील जर थोडं मोठ्यानं बोलले म्हणले ना दीदी, दीदीला दिवसभर करमत नाही. दीदी दिवसभर आईच्या मागे पळते. आज बाबा मला रागवले, आज ओरडले, आज मोठ्यानं बोलले, आज डोळे मोठे केले. किती किती वाईट वाटतं. पोरींनो, ज्या दिवशी तुम्ही जन्माला आलात ना, त्या दिवशी बापाच्या मनात दोन विचार चमकून जातात. एक तुमचं शिक्षण आणि दुसरं तुमचं लग्न. बाप तुमच्या शिक्षणासाठी, तुमच्या लग्नासाठी एक एक रुपया बाजूला काढून ठेवतो. त्याची ऐपत नसताना सुद्धा तुमच्या अनेक गरजा, तुमची हौस मौस पूर्ण करायचा प्रयत्न करतो. स्वतः तुटलेली चप्पल घालेल, पण कॉलेजला जायला लागल्यानंतर तुम्हाला चांगले शूज आणून देईल. स्वतः फाटलेलं बनियन घालेल, पण तुम्हाला चांगले कपडे आणून देईल. स्वतः बाप सायकलवर कामाला जाईल, पण तुम्हाला कॉलेजला जायला गाडी देईल, बसचा पास करून घेईल, हॉस्टेलचे पैसे भरेल. कोण करतं एवढं प्रेम मला सांगावं? तुमच्या लग्नात तर बाप असा फेटा बिटा घालून मांडवात मिरवत असतो. दिवसभर त्याची मान अशी उंच असते. पण एकदा कन्यादान झालं ना, मुलीचा हात जावायच्या हातात देतो आणि सांगतो, तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपली, जावाई बापू सांभाळून घ्या. दिवसभर त्याच्या डोळ्यात थेंब येत नाही. पण पोरीची गाडी एकदा निघून गेली ना, खांबाच्या पलीकडे जाऊन एकटाच रोडतो तो बाप असतो. त्या बापाची मान कधी खाली येणार नाही याची काळजी मुलगी म्हणून आपण घेतली. आणि पोरांनो, कॉलेज लाईफ एन्जॉय करा, हसत हसत जगा, पण त्यातली सात्विकता बिघडू देऊ नका. तुम्ही बसमध्ये असाल आणि वर्गातल्या दोन पोरी जर बसमध्ये आल्या ना, त्यांना तुमच्याकडे बघून सुरक्षित वाटलं पाहिजे. संध्याकाळी रस्त्यानं जाताना तुमचं टोळकं उभं आहे आणि एखादी मुलगी कॉलेजची जायला निघाली, तिच्या लक्षात आलं ना माझ्या कॉलेजची मुलं आहेत, तिला तुमच्याकडे बघितल्याबरोबर सुरक्षित वाटलं पाहिजे. अरे इथे मी सुरक्षित आहे, इथं माझ्या कॉलेजची मुलं आहेत. तुमच्याकडे बघितल्यानंतर जर तुमच्या कॉलेजच्या मुलींना, तुमच्या मैत्रिणींना सुरक्षित वाटत नसेल तर जय भवानी आणि जय शिवाजी म्हणायचा अधिकार आपल्याला नाही. आपण आपल्या बहिणीचा जितका सन्मान करतो तितकाच सन्मान इतरांच्या बहिणीचा करा. म्हणजे कोणत्या बहिणीसाठी मोर्चे काढावे लागणार नाहीत, कॅन्डल मार्च काढावे लागणार. कॉलेजचे दिवस परत येत नाही तर मस्त एन्जॉय करा. मला खूप वेळ तुमच्याशी बोलायचं होतं, पण मला पुढे जायचं आहे म्हणून जास्त वेळ तुमचा घेणार नाही. पण इतकं सांगतो की हे दिवस परत नाही. एका बेंचवर किती जण बसतात रे? किती? 2 का 3? आम्ही पण 3-3 जण एका बेंचवर बसायचो. असं कर्कटकनं रेश बिश मारून जागा वाटून घेता का नाही? शाळेत केलंय की नाही? तुझा हात इकडे का आला, तुझं दप्तर तिकडे काय केलं? आमच्या सरांनी मॅडमनी मला उठवलं शेवटच्या दिवशी आणि सांगितलं, राजा बेंच इथंच राहणार आहे, तुला शाळा सोडून जायची. बेंच इथेच राहतो, सगळं इथंच राहतं. या माईक वरती हे मी घरी घेऊन जाऊ शकतो. आता मी बोलतोय, उद्या दुसरं कुणीतरी बोलेल, परवा तिसरं कुणीतरी बोलेल. ज्या खुर्च्यांवरती तुम्ही बसलायत 5-10 मिनिटं अजून तुम्ही त्याच्यावर, उद्या दुसरं कुणीतरी बसेल. आपण कुणीच मालक नाही होत. आपण सगळे ट्रस्टी आहोत, विश्वस्त आहोत. सांभाळायचं, पुढच्या पिढ्यांच्या हातात द्यायचं आणि निघून जायचं. इतकं सुंदर आयुष्य आहे.
म्हणून त्या आयुष्याचा आनंद घेता येईल का, मला वाटतं याचा विचार करा. या पोरापोरींचं जगणं जर सर तुम्हाला शोधायचं असेल ना, हे तुम्हाला ट्युटोरियलच्या पानांमध्ये याच्या तिकडे इकडे तिकडे नाही सापडत. या पोरांचं जगणं जर शोधायचं असेल ना, रोजच्या ज्या वह्या आहेत ना त्यातली मागची पानं चाळायची, शेवटची 2-4 पानं असतात. पोरींनी मेहंदीचं डिझाईन काढलेलं असतंय, रांगोळीचं डिझाईन काढलेलं असतंय, पोरांनी तर किती किती नावं खुडून खुडून परत परत लिहिलेली असतात. हे जगणं तुम्हाला तिथेच सापडणार आहे. मला वाटतं हे जगणं आपल्याला शोधता आलं पाहिजे. तुम्हाला गंमत आठवली म्हणून सांगतो. असाच फेब्रुवारीचा महिना होता. फेब्रुवारीमध्ये अनेक जणांमध्ये कुठून धाडस येतं मला कळत नाही. आमच्या वर्गातल्या एका मुलानं, आता तर व्हॉट्सअप इतकं सोपं झालंय ना, मेसेज टाकताय, नकार आला का लगेच डिलीट फ्रॉम एव्हरीवन. त्यावेळेस चिठ्ठ्या बिठ्ठ्या लिहाव्या लागायच्या, ते पोहोचवायला कुणाला तरी शोधावं लागायचं. एकानं एका मैत्रिणीला चिठ्ठी लिहिली, पत्र लिहिलं, पुस्तकात ती चिठ्ठी ठेवली आणि तिला दिली. तिनं घरी गेल्यावर वाचली. त्यानं लिहिलं होतं, तू मला खूप आवडतेस, तुला जर मी आवडत असेल तर उद्या येताना गुलाबी रंगाचा ड्रेस घालून ये. पोरगी येतानाच लाल रंगाचा ड्रेस घालून आहे. हे परत कॉलेजलाच गेलं नाही लाल रंगाचा ड्रेस बघून. 10-20 वर्षानंतर कधीतरी दप्तर ते बॅग वगैरे आवरत असताना त्याला ते पुस्तक सापडलं आणि पुस्तकातली चिठ्ठी त्यानं 10-12 वर्षानंतर वाचली. चिठ्ठीत लिहिलेलं होतं, तुला जितकी मी आवडते त्याच्यापेक्षा जास्त तू मला आवडतो, पण गुलाबी रंगाचा ड्रेस नसल्यानं मी आज लाल रंगाचा. म्हणून माझं सांगणं आहे, कधीतरी पुस्तकं उचकत चला. आपण जर पुस्तकच उचलली नाही तर असे अनर्थ आपल्या वाट्याला येतात. असे अनर्थ आपल्या वाट्याला येऊ नये असं वाटत असेल तर थोडंसं अभ्यासाकडे पण लक्ष द्या. कॉलेजचे दिवस परत मिळत नाही, ते छान एन्जॉय करा. ज्यांची परिस्थिती थोडीशी हालाकीची, थोडीशी गरिबीची असेल, अजिबात रडायचं नाही पोरांना. गरिबीत जन्माला यायचं का श्रीमंतीत आपल्या हातात आहे का? गरिबीत जन्माला आलो आपली चूक आहे का? गरिबीत जन्माला आलो ही आपली चूक नाही, पण आपण गरिबीत मेलो ना तर ती मात्र आपली चूक आहे. आपण मरायचं गरिबीत नाही, आपण बक्कळ पैसे कमवायचे, जेवढे कमवता येतील तेवढे कमवायचे. पण एक वाक्य आयुष्यभर लक्षात ठेवायचं, जोडून या धन उत्तम व्यवहारे. आपला व्यवहार उत्तम असला पाहिजे. माझे वडील सांगतात, वाईट मार्गाने मिळवलेले पैसे म्हणजे प्रेतावरची फुलं आहेत, हसूही देत नाहीत आणि रडूही देत नाहीत. म्हणून चांगल्या मार्गाने जेवढं कमवता येईल तेवढं कमवायचं आणि त्याचा आनंद घ्यायला शिकायचं. मी कॉलेजला शाळेत असताना अख्ख्या कॉलनीत सगळ्यांची घरं स्लॅबची होती, फक्त आमचं एकटं घर पत्र्याचं होतं. मी माझ्या आईला म्हणायचो, आई सगळ्यांची घरं स्लॅबची आणि आपलं एकटंच पत्र्याचं का? आई म्हणायची, तुझे वडील शिक्षक आहेत म्हणून घर पत्र्याचं. म्हटलं शासनाचा GR आहे का शिक्षकांनी स्लॅबची घरं बांधायची नाही? ती म्हणायची, कारच्या नशिबान आहेस पत्र्याच्या घरात जन्माला आला. मी म्हटलं का? ती म्हणायची, बघ घर गरम व्हायला लागलं का तुला कळतं? उन्हाळा सुरू झालाय. घर गळायला लागलं का तुला कळतं? पावसाळा सुरू झालाय. शेजारच्या स्लॅबच्या घरात उन्हाळा कळत नाही, पावसाळा कळत नाही. खास ऋतूंची ओळख व्हावी म्हणून भूगोल शिकवणाऱ्या तुझ्या बापानं असलं मॉडेल उभं केलं. पैसे नव्हते पण आनंद मात्र भरभरून होता. वडील एक चॉकलेट आणायचे, माझ्या बहिणीच्या हातात द्यायचे आणि म्हणायचे, गणेशन तू अर्धा अर्धा करून खा. ताई चॉकलेटचे 2 भाग करायचे, एक मोठा आणि एक. ताई चॉकलेटचा छोटा भाग स्वतःला ठेवायचे आणि मोठा भाग मला द्यायचे. चॉकलेट छोटं होतं पण आबळ्या एवढा संस्कार करून द्यायचं. मोठ्या लोकांनी मोठ्या गोष्टी मोठ्या मनानं छोट्या लोकांना द्यायच्या असतात. दिवाळीला जर लवंगी फटाकड्याचा पुडा आणला ना, अख्खी लढ कधी एकखटी वाजवली नाही. एक एक फटाका सुट्टा करून वाजवण्यातली मजा काय असते ती जवळून अनुभवली. मला वाटतं या गमती, हा आनंद आपल्याला घेता आला पाहिजे. तुम्हाला माहिती आहे, झाडातनं एक म्हातारी यायची, ती पांढरी म्हातारी, ती आम्ही पकडायचो आणि ती जपून ठेवायची. लहानपणी पकडलेली म्हातारी अजून तरुण आहे, पण व्यसनाच्या नादी लागून ऐन तारुण्यात आम्ही कधी म्हातारे झालो आमचं आम्हालाच कळलं नाही. म्हणून व्यसन हे तारुण्याचं लक्षण नाहीये. तारुण्यात चांगला विचार करा, मोठी स्वप्न बघा, आपलं ज्ञान समाजासाठी वापरता येईल का याचा विचार करा आणि हसत हसत राहा. जगाला आपलं कौतुक वाटेल की नाही मला माहित नाही, पण आपलं आपल्याला कौतुक वाटलं पाहिजे. तुकाराम महाराज जायला निघाले आणि कुणीतरी विचारलं, तुकोबा काय मिळवलं आयुष्यात? तुकाराम महाराज म्हटले, कौतुक वाटे झाली या वेचाची. आम्ही जे जगलो आमचं आम्हाला कौतुक वाटतंय. आपल्या आपल्या कॉलेजचं, आपल्या आपल्या जगण्याचं आपल्याला कौतुक वाटलं पाहिजे. इतके धुंदीत, इतक्या मस्तीत तुम्ही जीवन जगा.
तुम्हा सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि हसत राहा. हसताना आपण छान दिसतो. पूर्वी किमान ते फोटोग्राफर तरी म्हणायचा प्लीज स्माईल, मग लोक हसायची तरी. आता फोटोग्राफर पण ते स्माईल वगैरे म्हणत, ते म्हणते पोटात घ्या. त्यामुळे स्माईल ठेवायचे. मी आल्यापासून मी 2-3 जण बघतोय हसलेच नाहीत. ते हसा वाटलं तरी शेजारी बघणार तो हसतोय का. बरं माणसालाच हसता येतं, जनावरांना हसता येतंय का. तुम्ही शेणकूर करायला गोठ्यात गेलाय आणि म्हशीनं छान स्माईल दिली, असं झालंय. म्हैस म्हणते का प्लीज वेलकम इन गोठा. तुम्ही साहेब गाढवाला कधी हसताना बघितलंय. सर ज्या दिवशी गाढव हसायला सुरुवात करेल ना त्या दिवशी समजायचं गाढवाचा प्रवास मानवत्वाकडे सुरू झाला. आणि ज्या दिवशी माणूस हसायचं बंद करेल त्या दिवशी समजायचं माणसाचा प्रवास तुमचं तुम्ही ठरवा. तुम्हा सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. नो वन्स मोर, नो रिचेस for any moment. So please dear friends, keep smiling. Thanks a lot. अरे बापरे, कविता मला गाता येत नाही, मी ट्राय करतो. काय सांगू राणी मला गाव सुटना, कसं सांगू राणी मला गाव सुटना. बंद गळ्या मंदी माझ मावे नाग अंग, चिंच्या कापडा मंदी दुनिया झाली कशी तंग. जो तो आहे राणी आपल्या धुंदीमध्ये रंग, माणसांनी माणसांचे सोडले का रंग. म्हाताऱ्याच्या धोत्राची गाठ सुटना, काय सांगू राणी मला गाव सुटना. पारी आली सरी गेली झाली त्याची तारी, पदव्यांच्या ढिगाऱ्यात पाठी राहिली कोरी. कॉलेजाच्या कट्ट्यावरती गर्दी झाली सारी, आपऱ्या चिपऱ्या कपड्यामंदी फिरती साऱ्या पोरी. म्हातारीच्या डोईवरला पदर हटना, काय सांगू राणी मला गाव सुटना. गावाकडची माणसं आमची कशी साधी भोळी, प्रेमाच्या या रंगामध्ये रंगते आमची होळी. दिवाळीच्या सणासाठी जमली ही मंडळी, सुरसुरीच्या सुरामंदी टाकू पूर्ण पोळी. चुलीवरल्या भाकरीची चवही सुटना, काय सांगू राणी मला गाव सुटना. शहरातली गाडी बघा झुंच गाणं गाती, भावनांनी भावनांशी तोडली का नाती. ओल्या चिंब पावसात ओली चिंब माती, शारदाच्या चांदण्यात भिजल्या कागराती. सरजा राजाची जोडी माग हटना, काय सांगू राणी मला गाव सुटना. कसं सांगू राणी मला गाव सुटना, गाव सुटना.